विष्णू दळवी साहेबांचं या मंचाकडे आगमन होते, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. खूप चांगली मॅच तुम्ही पाहू शकाल. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला रॉयल स्पोर्ट्स उलवा संघानं आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय मोहा कोळीवाडा संघ, जो भलत्याच फॉर्ममध्ये आहे. सर्वात आधी मोसमाच्या सुरुवातीला मात्र किंजल ट्रॉफी त्यांनी जिंकली. मातब्बर दिघोडे टीमला फायनलमध्ये पराभूत करून या संघानं सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आणि याही स्पर्धेमध्ये मात्र सुपर 8 पर्यंतची ही धडक, ही कामगिरी मात्र नक्कीच त्यांची कौतुकास्पद आहे. आदर्श ट्रॉफीमध्ये सुद्धा सकाळी एक मॅच ते जिंकून पुन्हा एकदा या ठिकाणी खेळायला आलेत. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर रॉयल स्पोर्ट्स उलवा संघ सुद्धा यंदाच्या मोसमामध्ये खूप चांगली कामगिरी करते. 4 ओव्हरची मॅच आहे. सामन्याला सुरुवात होईल. बॅटिंगसाठी मात्र सलामीवीर प्रतीश पाटील आणि मयूर पाटील, दोन दिग्गज बॅट्समन यावेळेस मात्र रॉयल स्पोर्ट्स उलवा टीम कडून सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवर सुयश कुळी सज्ज होईल. फुलटॉस बॉल होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न प्रतीशचा यावेळेस मात्र फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र ऑन साइडला प्रहार केलाय. क्षेत्र मोकळं आहे. बॉल एक टप्पा पडल्यानंतर सीमा रेषेच्या बाहेर जाईल तोपर्यंत मात्र अफलातून क्षेत्ररक्षण. कुणाल त्या ठिकाणी अत्यंत वेगानं धावत येऊन या धावा मात्र वाचवल्या त्या आपल्या टीम मोहा कोळीवाडा संघासाठी. नक्कीच 2 धावांचं मी म्हणेन त्या ठिकाणी सुरक्षित केल्यात आपल्या टीमसाठी. पहिलं सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं हे षटक, त्यामुळं बिंदासपणे बॅट्समन फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीश पाटील संघाचा मुख्य आधारस्तंभ, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राइक एंडला मयूर पाटील. ही जोडी बराच वेळा या जोडीवर बरंच काही निर्भर असतं असंच म्हणावं लागेल रॉयल स्पोर्ट्स उलवा टीमसाठी. सुयशचा हाही बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न प्रतीशचा मात्र फसलाय. इथे मात्र पाहावं लागेल 2-2 चेंडू निर्धाव. पहिला बॉल जर आपण विचार केला तर फुल टॉस होता. सहज रीतीनं बॅटला जरी ब्रश झाला तरी ऑन साइडला, कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळं लगेच सीमारेषा पार होऊ शकतं. परंतु त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे लागतील. सुयश कोळी चांगली गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेमध्ये यावेळेस मात्र बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय. त्याच क्षेत्ररक्षकानं कुणालनं मात्र धावा अडवल्या होत्या आणि तोच आता मात्र एक उत्तम झेल सादर करतोय आणि पहिल्या विकेटचं पतन मात्र होईल. प्रतीश पाटीलला परतावं लागेल. पहिला धक्का. गीतेश मडवी येतोय मैदानामध्ये. 4 ओव्हर्समध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे मोहा कोळीवाडा संघाची. अनिकेत कोळी जबरदस्त फॉर्म मध्ये, यंदाच्या हंगामामध्ये 3-3 अर्धशतक. पहिल्यांदा किंजल ट्रॉफी विरोधात वाजे संघाविरोधात अर्धशतक झळकावलं. त्यानंतर याच मैदानावर आणि इट्स अ बिग विकेट. मयूर पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. क्लीन बोल्ड बाद झालाय आणि आता मात्र थोडेसे धाबे दणाणले असतील ते रॉयल स्पोर्ट्स उलवा संघाचे, कारण दुसरा धक्का बसलाय आणि दोनही मुख्य फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर.
समीर दोन फलंदाज बाद झाले, दोघही ओपनर सलामीवीर. थोडी घाई केली असंच म्हणावं लागेल या दोनही बॅट्समनना. प्रतीश त्यानंतर मयूर शून्यावर. सुयशला मात्र यश प्राप्त होतंय या षटकामध्ये. फुलटॉस बॉल यावेळेस पंचांनी दंडित केलाय. नो बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल, वॉर्निंग दिली जाईल सुयश कोहलीसाठी अंपायर्स कडून. अशा पद्धतीचे चेंडू बिलकुल अलाउड नाहीयेत आणि पुन्हा एकदा ही चुकी जर झाली तर कदाचित हे षटक थांबवावं लागेल. परंतु ही संधी आता मात्र मिळाली फ्री हिटची आणि या संधीचं सोनं करावं लागेल. गीतेश मडवी आणि तेजस कोळी अशी जोडी मैदानावर आहे आणि नो बॉल मागची डिलिव्हरी आपण पाहिली, वेस्ट साइड दिला जातोय अंपायर्स कडून. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर ही गोल्डन चान्स असेल फ्री हिटचा हा बॉल आणि मुक्तपणे खेळण्याची एक नामी संधी असणार आहे ती अर्थातच तेजस कोहलीसाठी. तेजस कोहली ऑन स्ट्राईक. इथे मात्र व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. या स्क्वेअर लेगच्या रिजन कडे बॉल चाललाय. रनआउटचा धोका होऊ शकला असता परंतु रन मात्र कंप्लीट केली जाते. सिंगल धाव येते. पहिलं षटक सुयशनं नेहमीप्रमाणे पाहायला गेलं तर खूप योग्य रीतीनं चांगल्या पद्धतीनं हँडल केलंय आणि पहिलं षटक समाप्त होताना दोनही मुख्य बॅट्समन त्यानं बाद केलेत आणि धावा दिल्यात त्या 4 धावा. पहिलं षटक तर खरं तर फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर दीपक सर आक्रमण होणं गरजेचं होतं रॉयल स्पोर्ट्स उल्वेकडून. रॉयल बॅटिंग व्हायला हवी होती परंतु ते त्यांचे 2 आघाडीचे फलंदाज बाद झाले. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडू असेल त्यासाठी मात्र ही बाईक. दरवर्षी आपण पाहतो काही नियम व अटी आहेत आयोजकांच्या, त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील ही बाईक तुम्हाला भेटल्यानंतर. परंतु ही बाईक सगळ्यांना आकर्षित करते. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2020 या 10व्या पर्वाचं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी असलेले सर्वात मोठं पारितोषिक ही बाईक आपल्या स्क्रीनवर. पाहूया आता उल्वे टीम आपल्या घरेलू मैदानावरती कशा पद्धतीने फाईट बॅक करेल बॅटिंग करत असताना. याकडे त्यांचे प्रेक्षकांचं आणि समर्थकांचं देखील लक्ष असेल. अजून एक विकेट यावेळेस मात्र गमावतोय रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघ. पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा परंतु आघाडीचे सगळेच फलंदाज यावेळेस मात्र कोणतीही चमक दाखवू शकले नाहीयेत आणि या तेजस कोहली फक्त 1 धाव काढून तोही तंबूच्या दिशेने येतोय. क्रिकेटचं टी फॉर टेम्परामेंट, संयम मैदानावरचा आता इथे कोणत्या तरी एक्सपिरियन्स प्लेअरला दाखवावा लागणार आहे. आघाडीचे बॅट्समन आउट झाल्यानंतर तुमच्याकडे जी मिडल ऑर्डर आहे त्या मिडल ऑर्डरची आता इथे चाचपणी होणार आहे. बहुतांशी ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहतो 3 ते 4 फलंदाज असतात. ते एकदा बाद झाले की मात्र जबाबदारी मिडल ऑर्डरवरती येते. मिडल ऑर्डर कुठेतरी खाली पडते आणि मग मॅच गमवावी लागते. आता इथे मिडल ऑर्डरला चमक दाखवावी लागणार आहे उल्वे स्पोर्ट अगदी रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमच्या. जबाबदारी आले, जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे आणि जबाबदारी प्रत्येक वेळी मैदानावरती आल्यानंतर जबाबदारी घेणारा खरं तर आता संकटाची परिस्थिती आहे, संकटमोचक हवाय तो रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमला. नक्कीच संकट मोचक म्हणून आता मात्र एखाद्या खेळाडूला उदयास यावं लागेल या मॅच मध्ये कारण अतिशय महत्वाची मॅच आहे. कारण ही मॅच एक पारितोषिक निश्चित करणारी मॅच असेल दोन्ही टीमसाठी. दोनही संघ जो संघ जिंकणार तो पारितोषिक निश्चित करणार. इथून कसं बस 40च्या आसपास जावं लागणार आहे रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमला. ओव्हर द विकेटना यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेरून जाणार बॉल. व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. नवीन येणारा बॅट्समन आपण पाहतोय सूरज ठाकूर. दुसऱ्या बाजूला गीतेश मडवी. त्या खेळाडूला थोडंसं खेळावं लागेल. यंगस्टर आहे रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघाचा. खेळाडूकडे क्षमता सुद्धा आहे आणि हीच ती मॅच आहे ज्या मॅच मध्ये एक चमकदार कामगिरी करण्याची वेळ सुद्धा आली. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला स्ट्रोक सरळ जातोय, साइड स्क्रीनच्या समोर झेलला जातोय. अजून एक बॅट्समन सूरज ठाकूर. 4था धक्का लागलाय रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाला. विचार करण्यास आता मात्र भाग पाडलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय समीर रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघानं घेतला कारण त्याचं असं होतं मोहा कोळीवाडा संघाची बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. परंतु जर बॅटिंग त्यांची स्ट्रॉंग असेल तर ते चेसिंग सुद्धा त्याच पद्धतीनं करू शकतात. परंतु कदाचित बरीचशी गणितं असतात, आकडेमोड असतात. बराच वेळा पहिल्यांदा बॅटिंग करायची आणि मग प्रेशरमध्ये टाकायचं
हा निर्णय खूप कठीण होता रॉयल स्पोर्ट्स उल्बे टीमसाठी, कारण अनिकेत कोळी जो जबरदस्त फॉर्ममध्ये 3-3 अर्धशतक यंदाच्या हंगामामध्ये त्याच्या बॅटमधून निघालेत. याही मैदानावर अर्धशतक झळकावलंय. किंजल स्पोर्ट्स ट्रॉफीमध्ये पाहिलं, काल JWR ट्रॉफी ओळे येथील स्पर्धेमध्ये त्यानं अर्धशतक झळकावलं. त्यामुळं अनिकेत कोळी याची थोडीशी धास्ती कदाचित घेतली असावी आणि या बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, परंतु जो निर्णय घेतला तो त्यांच्या थोडासा अंगलट आलाय. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे भिरकावून दिलाय आणि गीतेश दाखवतोय मी अजूनही या मैदानावर आहे, त्यामुळं धावांची चिंता करण्याचं काम नसेल. या षटकारानं तोही खातं उघडतंय आणि या उल्बे संघाची धावसंख्या 11 या आकड्यावर. या खेळाडूला खेळावं लागणार आहे, कारण प्रत्येक मॅच मध्येच पाहायला गेलं तर मयूर पाटील खेळेलच असं नाहीये. प्रतीश पाटील प्रत्येक मॅच मध्ये झेंडा रोवेलच असं नाहीये. त्यामुळं यंगस्टरना सुद्धा आता मात्र पाहायला गेलं तर सूत्र हातात घ्यावी लागणार आहे. टॅलेंट जरूर आहे रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघाच्या प्रत्येक बॅट्समनकडे. सचिन पाटील सारखा कंदा फलंदाज या स्क्वॉड मध्ये आहे, त्यामुळे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग जरूर आहे, परंतु खेळपट्टीवर सुद्धा उभं राहणं तेवढंच गरजेचं आहे आणि ते पहिल्या 4ही फलंदाजांनी बिलकुल केलेलं नाहीये. प्रतीश असेल, मयूर असेल, त्यानंतर तेजस बाज झाला, सूरज ठाकूर, या 4ही फलंदाजांनी निराशा केले, परंतु या निराशामधून मात्र हा आशेचा किरण आहे तो गीतेश मडवी. अगू टप्प्याचा बॉल स्क्वेअर कट केलाय, यावेळेस मात्र अत्यंत वेगानं बॉल डीप दरम्यान सीमारेषेच्या पलीकडे चाललाय आणि गीतेशच्या बॅट मधून एक दर्जेदार स्ट्रोक 4 धावा मिळवून देतोय तो उल्बे टीमला. टॅलेंट जरूर आहे या खेळाडूकडे आणि ते टॅलेंट आता मात्र सादर करतोय आपल्या घरच्या सगळ्या प्रेक्षकांसमोर. उल्बे नोडमधील दोनही संघ, त्यामुळं प्रेक्षकांची दोनही संघांना तेवढीच पसंती असणार आहे. एका बाजूला मोहा कोळीवाडा जबरदस्त फॉर्म मध्ये, तेवढ्याच फॉर्म मध्ये रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघानं सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. खूप चांगला बॉल होता, यावेळेस मात्र खोलात टाकण्याचा प्रयत्न, समोर खेळा, मिडॉनला एक धाव मिळेल. सिंगल धावेनं थोड्याशा धावा या षटकामध्ये व्हायला लागल्यात. 16 धावा झाल्यात. 40च्या आसपास हा स्कोर कार्ड गेला तर फार इंटरेस्टिंग मॅच तुम्ही पाहू शकाल, कारण चांगली गोलंदाजी जरूर आहे रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघासाठी, परंतु त्यासाठी पाठबळ देणं फार गरजेचं. प्रतीक कोळी येतोय स्ट्राईक एंडला. या जोडीला आता मात्र खेळावं लागणार आहे. रॉयल स्पोर्ट्स उल्बे टीम कडून खेळत असताना रॉयल कामगिरीची अपेक्षा असेल ती या जोडीकडून. ओव्हर द विकेटनं यावेळेस मात्र प्रहार केलाय बडीश लॉंगॉनकडे, मिस फील्ड होतोय, थोडीशी नशिबाची साथ उल्बे टीमच्या बाजूनं. इथे पहिलाच बॉल फेस करत असताना प्रतीक कोळीच्या बॅट मधून निघतात या 4 धावा. सलामीवीरांना जमलं नाही ते आता मात्र मधल्या फळीतील बॅट्समन इथे मात्र संकट मोचक म्हणून धावून आलेत आणि या धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 10च्या सरासरीनं. आता मात्र 20 धावा धावफलकावर. थोडस विचार करण्यात भाग पाडले. एक चांगलं षटक रॉयल स्पोर्ट्स उल्बे संघासाठी आवश्यक आहे. त्या षटकामध्ये निदान 14-15च्या आसपास धावा येतील आणि जर त्या धावा आल्या तर नक्कीच ही धावसंख्या 45च्या पुढे जाऊ शकते आणि जर या धावा झाल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये मात्र थोडंसं मी म्हणेन कठीण होऊ शकतं मोहा कोळीवाडा संघाला. जर बॉलिंग लाईनअप पाहिली, मयूर पाटील सारखा दर्जेदार गोलंदाज त्यांच्याकडे आहे, विकेट टेकर गोलंदाज त्याला संबोधलं जातं, परंतु इथून या दोनही बॅट्समन पाहायला गेलं तर अगदी नौखे फलंदाज आपण म्हणूया आणि यंगस्टर म्हणूया. संयम सुद्धा दाखवलाय आणि आक्रमकपणा सुद्धा दाखवलाय आणि याच्या पद्धतीनं, कारण नवोदित फलंदाजांकडे अभावानं संयम तुम्हाला पाहायला मिळतो समीर, परंतु या गीतेशचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीनं त्यानं सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत आणि संकटामधून बाहेर काढण्याचं काम तो रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघासाठी करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय, 20 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही अर्धी लढाई बाकी आहे. रणजित कोळी येतोय, संघाचा एक्सपिरियन्स गोलंदाज, खूप चांगली गोलंदाजी सातत्यानं त्याची मोहा कोळीवाडा टीमसाठी राहिले. फिरून खेळण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळाली लेग बिफोर द विकेटची. पायचीत पकडलं जात आहे. LBW बॅट्समन आउट होईल. लागलेला जोरदार झटका निम्मा संघ गारद होतोय. 5वा धक्का रॉयल स्पोर्ट्स उल्बे टीमला.
तर LBW बाज झालाय. रणजित कोळी फुलर लेंथ गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. इथून जबाबदारीने खेळ करावा लागेल. सचिन पाटील हा खेळाडू बऱ्याच वेळा तुम्हाला ओपनिंगला पाहायला मिळतो, परंतु आज 7व्या क्रमांकावर आलाय. परंतु जरी आला असला तरी संपूर्ण मॅच बाकी असंच म्हणावं लागेल. आणि इथे हा जर खेळाडू खेळला तर रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघ नक्कीच एका चांगल्या धावसंख्येकडे जरूर आगेकूच करू शकतो. पहिलाच आल्या आल्या मात्र ड्राईव्ह केलाय. समोर चांगली फिल्डिंग. सुयश त्या ठिकाणी वेगाना एकच धाव मिळेल. सिंगल धावेनं खातं उघडलं जाते. सचिन पाटील उत्कृष्ट गुणलेखक म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे आणि यावेळेस मात्र त्याच्यावर जबाबदारी आहे ती धाबा काढण्याची. प्रतीक कोळी आणि सचिन पाटील ही जोडी असेल मैदानावर. धावसंख्या 21 झाले. 21. तर अजूनही पाहायला गेलं तर बराचसा खेळ बाकी आहे. 10 चेंडू या पहिल्या इनिंग मधले बाकी असतील. यानंतर शो मॅच सुद्धा पाहायला मिळेल. सगळे उत्सुक आहेत. बिल्डर्स संपूर्ण उल्वे नोड मधील आणि त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यावेळेचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी झालाय. रणजित कोळी खूप चांगली बॉलिंग करत असताना प्रतीक कोळी पहिल्याच बॉलवर चौकारानं खातं उघडलं होतं या बॅट्समननं. अजून एक फुलर लेंथ. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. पहिली रन वेगानं मिसफील्ड झाले. दुसरी रन सुद्धा कंप्लीट होईल. मैदान फार पाहायला गेलं तर तसं पाहायला गेलं तर मोठं आहे, त्यामुळे सहज रीतीने या 2 धाबा पूर्ण केल्या जातात. सगळे बिल्डर्स आमचे सज्ज झालेत सामना खेळण्यासाठी. या शो मॅच सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. गणेशजी चौधरी असतील, अचलराम रामजी चौधरी असतील, राहुलजी गणेश मेहता असतील, जयंतीभाई पटेल असतील, कृष्णा बाफना असतील, पंकजभाई, हरीश शेठ चौधरी, वसंतभाई पटेल, लालजीभाई पटेल, सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. 22च्या स्वरूपात इथे धाव येते. सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये बदल. 24 धाबा, एक चांगलं षटक, 2 मोठे फटके रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघासाठी मात्र नवसंजीवनी देऊ शकतील. आणि ते काम आता मात्र करावं लागणार आहे ते या सचिन पाटीलला. याच्याकडे प्रचंड क्षमता आहे. या क्षमतेनं पूर्ण ताकदीनिशी खेळ केला तर रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ मात्र पहिल्या इनिंगमध्ये चांगला खेळ सादर करू शकतो. यावेळेचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि गुडघे टेकण्यास भाग पाडले सचिनला सुद्धा. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजीतली धार आहे. आणि मोहा कोळीवाडा संघ, रणजित कोळी नेहमीच मी पाहिले कोणता गोलंदाज पाहायला गेलं तर जास्त धावा देत असेल त्यावेळेस मात्र रणजित कोळी प्रत्येक मॅच मध्ये किफायतशीर गोलंदाज म्हणून त्यानं आपलं सामर्थ्य दाखवले, सिद्धता दाखवले. आणि येथे फक्त 4च धावा दिल्यात या ओव्हरमध्ये. एक विकेट सुद्धा नोंदवली. इथून मात्र 24 धावा झाल्यानंतर शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. ही धावसंख्या कशीही झाली तरी 40 वर न्यावी लागेल. पहिल्यांदा बॅटिंग घेतले. दुसऱ्या सत्रामध्ये जर दडपण टाकायचं असेल मोहा कोळीवाडा संघावर, कारण 40 धावा झाल्या आणि त्यानंतर मात्र आघाडीचे फलंदाज जर बाद करू शकला रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघ तर नक्कीच अपसुकच प्रेशर येऊ शकतो. कारण धावांचा पाठलाग करत असताना एक विशिष्ट प्रकारचं दडपण मात्र प्रत्येक संघावर असतं. परंतु त्यासाठी मात्र पहिल्या सत्रामध्ये धावांचं पाठबळ मिळणं फार गरजेचं आहे आणि तो कारनामा या 6 बॉलमध्ये करावा लागेल. सकाळची मॅच जर तुम्ही पाहिली असेल तर अशीच एक मॅच झाली होती ज्यावेळेस मात्र 3 ओव्हर्समध्ये 27 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा खर्च केल्या होत्या. RCC पेठ संघाने त्या धावा उभारल्या होत्या. इथे खूप चांगला स्ट्रोक. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि प्रतीकच्या बॅट मधून मात्र हा घणाघाती प्रहार येतोय 6 धावांकरता. षटकार हेच करावं लागणार या ओव्हर्स मध्ये. 1-2 मोठे फटके या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जिवंत ठेवू शकतात रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघाला. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावर. उल्केश कोळी उल्केश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड विकेट ना यावेळेस दिशा मात्र चुकला. ऑब्व्हियसली पंच आमच्याकडे वळतात.
व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन दडपण आहे. उल्केचा विचार केला तर पहिल्यांदा तो भेटला होता आणि त्याने सांगितलं होतं पायाला इंजरी आहे त्याच्या. डॉक्टरांनी तर स्ट्रिक्टली बेड रेस्ट सांगितले तरी संघासाठी तो प्रयत्न करतोय. जखम आहे त्याच्या पायामध्ये आणि तरीही गोलंदाजी करतोय. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे. काही झालं तरी माझ्या गावाला जिंकवायचं, काही झालं तरी माझ्या गावाचं नाव पुढे गेलं पाहिजे, रोशन झालं पाहिजे. मग माझं परफॉर्मन्स, कारण माझ्या अनुपस्थितीमध्ये एखादा नवीन गोलंदाज येणं आणि त्याच्याकडून धावा देणं त्यापेक्षा, परंतु फिटनेस फार महत्वाचा आहे. जर तुम्ही फिट नसाल, कितीही मोठे खेळाडू असले तरी तुमच्याकडून खेळ होईलच असं नाहीये. परंतु इथे जीव तोडून गोलंदाजी केली जाते. षटकारानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न उल्केश कोहलीचा राहिलाय. धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही सचिन पाटीलचा. 1 रन मिळेल. स्क्वेअर लेगला मात्र मिसफील्ड. उल्वे संघाचं नशीब आज जोरावर आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. दुसऱ्यांदा मिसफील्डचा चौकार मिळतोय. आघाडीचे सगळे फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र इथे पाहायला गेलं तर मधल्या फळीतील फलंदाज थोडीशी बॅटिंग करून इथे संकटामधून बाहेर काढण्याचं काम मात्र केलं जाते. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले ती 36 या आकड्यावर. 36 सुस्थितीमध्ये पोहोचण्याचा काम मात्र करतोय तो रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ. एक मोठा हिट, 40च्या पुढची धावसंख्या एक चांगली आदर्श धावसंख्या ठरू शकते या मॅच मध्ये. आणि सचिन पाटील आता मात्र त्या दिशेनं पाऊल टाकत असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही उल्केश कोहलीचे 3 चेंडू बाकी आहेत. सचिन पाटील ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. उल्केश आता मात्र कशा पद्धतीनं पुढचे 3 चेंडू फिनिश करणार याकडे मोहा कोळीवाडा संघाच्या समर्थकांचं लक्ष लागलं असेल. परंतु या ओव्हर्समध्ये धावा आल्या तब्बल 12 धावा पहिल्या 3 बॉलवर. हे षटक मात्र लाभदायी ठरले उल्वे संघाचं. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला गेलं तर सचिन मिस करतोय. बॉल निर्धाव चाललाय. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बराच अंशी सावरलंय ते प्रतीक कोळीनं. एक चौकार एक षटकार त्याच्या भात्यामधून निघालाय. त्यामुळं इथून विचार केला तर फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 बॉलवर उल्वे संघाचे पाठीराखे धावा करत असेल देवाचा की एक मोठा स्ट्रोक. काही झालं तरी एक मोठा स्ट्रोक एक चांगली धावसंख्येकडे जरूर नेऊ शकतो. एखादा चौकार एखादा षटकार या 2 बॉलमध्ये येणं तेवढंच गरजेचं राहिलंय उल्वे टीमचा विचार केला तर. उल्केश कोहली मात्र एखादा मोठा फटका देणार का? सचिन पाटीलवर आता मात्र फार मोठी जबाबदारी आहे. ओव्हर द विकेटनं फुल टॉस बॉल. चुकी केली उल्केशनं. यावेळेस मात्र मिडविकेटच्या बाहेर अक्षरशः विरकावलाय. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार येतोय. या षटकारानं मॅचचं थोडंसं पारडं आता मात्र उल्वे संघ आपल्या बाजूनं झुकवत असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 42 या आकड्यावर. 42 रन्स आणि अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. आता मात्र मयूर पाटील आणि प्रतीश पाटील जे थोडेसे निराश होते ते थोडासा त्यांना सुद्धा हायसं वाटलं असेल. दिलासा देणारी ही बातमी असेल त्यांच्यासाठी. कारण धावसंख्या 40च्या पुढे गेले. लढता येणारी ही धावसंख्या आता मात्र उभारली जाते रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम कडून. हे षटक थोडंसं महागडं ठरलंय. उल्केश बऱ्याचशा मॅच विनिंग मुवमेंट्स त्याने दिल्यात गोलंदाजी करत असताना. किंजलला सुद्धा पाहिलं होतं एका मॅच मध्ये सगळेजण अपयशी ठरल्यानंतर उल्केशनं तो सामना जिंकून दिला होता. परंतु इंजरी, फिटनेस फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये हे दाखवलंय. कारण पायामध्ये जखम असताना जेवढा रनअप घेऊ शकतो जेवढा धावू शकतो गोलंदाज ती जखम घेऊन तो धावू शकत नाही समीर. आणि इथे मात्र त्यानं प्रयत्न जरूर केलेत परंतु जखमी असणाऱ्या उल्केशच्या समोर मात्र धावा उभारल्यात त्या रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमनं. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटचा बॉल असेल. उल्केश कोहली सज्ज होतोय. अकू टप्प्याचा बॉल होता परंतु इथे मात्र बॉल हवेमध्ये बॅट चिकट लागून शेवटच्या बॉलवर मात्र जसं पाहिलं सचिन थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा आखूट ठेवला, थोडासा गती परिवर्तन. इनिंगचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 42. एक खराब सुरुवातीनंतर मात्र एक चांगली शेवट जरूर आपण म्हणू शकतो 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये. 43 धावांचं लक्ष आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 43 धावा मोहा कोळीवाडा संघाला कराव्या लागतील. हे षटक नवसंजीवनी देणारं ठरलंय ते रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमसाठी. यानंतर आपण जाणार आहोत या मुख्य व्यासपीठाकडे.
तर आज खऱ्या अर्थानं एक दुग्ध शर्करा योग सुद्धा आहे, कारण फार मोठं सहकार्य ज्यांचं या स्पर्धेसाठी आहे. आणि गणेशजी रामजी चौधरी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सर्वप्रथम आमच्या संपूर्ण समालोचकांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचा वाढदिवस या मंचावर केक कापून साजरा केला जाणार आहे. तर डीजेला सुद्धा विनंती करेन मी की आपण बर्थडे सॉन्ग प्ले करायचं आहे, कारण गणेशभाई चौधरी यांचा आज वाढदिवस आहे. खूप आनंदाचा क्षण. त्यांना आम्ही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. येणारं वर्ष तुमच्यासाठी सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्यदायी जाओ या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं, स्वर्गीय गोपाळशेठ नाईक स्मृती चषकाच्या वतीनं, जर्मन क्रिकेट क्लब बामणडोंगरीच्या वतीनं, संजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देतोय. तर केक सुद्धा सज्ज आहे. तर वाढदिवस या ठिकाणी संपन्न केला जाईल. तर गणेशभाई चौधरी यांचा वाढदिवस या मंचाच्या निमित्तानं साजरा केला जातोय. तर फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी गणेशजी रामजी चौधरी यांचा वाढदिवस आज संपूर्ण आयोजकांच्या वतीनं साजरा केला जातोय. विश यू अ मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. जन्मदिन की आपको बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं. आणि या गणेशजी चौधरी वाढदिवसाचा आनंद केक कापून साजरा करत असताना संपूर्ण आयोजकांच्या वतीनं त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असताना उल्वे रोड मधील एक प्रतिष्ठित बिल्डर गणेश रामजी चौधरी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये या व्यासपीठावर, मुख्य व्यासपीठावर साजरा होत होतो. जर्मन क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित हा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा होतोय. या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीत. आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीनं आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. गणेशजी चौधरी आपण असंच हसत राहा. आयोजकांवर असणारं प्रेम त्यांचं प्रत्येक स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला दिसून येतं. आणि त्यांचा वाढदिवस आज संजय शेठ ठाकूर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या वतीनं मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न होत असताना आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर संपूर्ण बिल्डर्सची टीम या ठिकाणी सज्ज झाले. यानंतर त्यांची मॅच सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त. आणि तर मॅच स्टार्ट करायची आहे. मंचांना विनंती आहे. तर पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रानंतर मात्र धावफलक तब्बल 42 जाबा, 43 जाबांची गरज आहे. इथे मात्र अनिकेत कोळी आणि सागर कोळी अशी जोडी. अनिकेत कोळीबद्दल आता सांगायचं गरज नाहीये, कारण यंदाच्या हंगामामध्ये मात्र रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा बॅट्समन अनिकेत. पहिलाच बॉल फिरून खेळलाय. इथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून खेचलाय. मयूर पाटीलचा हा स्लोवर बन आणि पहिल्याच बॉलवर षटकारानं सुरुवात.
खूप चांगली स्टार्ट यावेळेस मात्र मिळवून देत असताना महेश स्मृती मोहा कोळीवाडा संघ पहिल्याच बॉलवर षटकारानं विचार करण्यास भाग पडले. 43 धावा 4 ओव्हर्समध्ये. तसं पाहायला गेलं तर या धावा डिपेंड होऊ शकतात, परंतु त्यासाठी मात्र हवी आहे ती अनिकेत कोळीची विकेट. काहीही झालं तरी या अनिकेत कोळीला बाद करावं लागेल. ही गोल्डन विकेट आहे रॉयल स्पोर्ट्ससाठी. 3 अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहेत. पहिल्यांदा किंजल ट्रॉफी मध्ये झळकावलं आणि विजेतेपद पटकावलं, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. त्यानंतर याच मैदानावर लीग मॅचेस मध्ये खेळत असताना मात्र अर्धशतक झळकावलं. आणि काल मात्र ओवळ्याच्या मैदानावर इथे चान्स जरूर होती, हाफ चान्स आपण म्हणूया, परंतु ड्राईव्ह केला होता समोर लॉंग ऑनला. दुसऱ्या धाब्यासाठी प्रेशर किती आहे पहा. उलवे टीम साठी हे प्रेशर आहे, दबाव आहे. काहीही झालं तरी अनिकेतला बाद करायचं आहे, एवढीच त्यांच्या मनामध्ये खूण गाठ बांधले ती रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. आणि मयूर पाटीलला माहिती आहे ही विकेट जर आपल्याला लवकर मिळाली तर या मॅच मध्ये नाही तर या स्पर्धेमध्ये आपल्याला चमकदार कामगिरी करता येऊ शकतं. आणि त्या दृष्टिकोनातूनच आता मात्र प्रयत्न केले जातात. परंतु अनिकेत कोळी पाहायला गेलं तर भल्या भल्या गोलंदाजानं त्यानं घाम फोडलाय या संपूर्ण हंगामामध्ये. आणि त्याचं खेळणं या मॅच मध्ये सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ओव्हर द विकेटनं इथे मात्र मयूर पाटील खूप चांगली गोलंदाजी त्यानं केले. आपल्या संघाला सुपर 8चा प्रवास दाखवलाय. तीच गोलंदाजीची अपेक्षा असेल. लोवर फुल टॉस होता, यावेळेस मात्र मिड विकेटला क्षेत्र मोकळं आहे. एक टप्पा पडल्यानंतर बॉल सीमा पार चाललाय. अनिकेत सुद्धा त्याच दिशेनं बॅटिंग करतोय ज्या दिशेनं मात्र क्षेत्र मोकळं आहे. अगदी पहिल्याच 3 बॉलवर इरादे स्पष्ट करून टाकलेत. 3 बॉलवर आलेल्या 12 धावा बरंच काही सांगून जात आहे. जर या पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नाही तर रॉयल स्पोर्ट्स संघाला सुद्धा या स्पर्धेमधून गाशा गुंडाळावा लागेल. अशीच काहीशी बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते ती अनिकेत कोळीची. षटकार त्यानंतर मात्र दुहेरी धावा. यावेळेस मात्र जर पाहिलं सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, त्यामुळं पाहायला गेलं तर वरून खेळण्याचा प्रयत्न त्याचा आहे. कारण दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि अनिकेत कोळीसाठी ते लावायचे कुठे हा सुद्धा मोठा प्रश्न. आता मात्र डीप मध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. अनिकेत कोळी असा बॅट्समन आहे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणं, क्षेत्ररक्षक कुठेही लावा, मी मात्र माझा नैसर्गिक खेळ करणार. ओव्हर द विकेटना मयूरचा हा बॉल यावेळेस अकूट टप्प्याचा कव्हर्सला खेळून काढलाय. पुन्हा एकदा बॉल सीमा पार होतोय. एक टप्पा पडल्यानंतर 4 रन्स करता आणि चौकारानं आता मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा 16 झळकावल्या जातात त्या अनिकेतच्या बॅटमधून. स्टेप आउट केलं होतं, पुढे जसा येत होता अनिकेत कोळी, मयूर पाटीलनं शॉर्ट ऑफ लेन अकूट टप्पा जरूर केला होता. मयूर पाटीलनं सुद्धा प्रसंगावधान चांगली गोलंदाजी करत होता, परंतु तरीही त्यानं पाहायला गेलं तर कव्हर्सला हा बॉल खेळून काढला होता. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे खूप चांगली स्टंपिंग पाहायला मिळाली, परंतु क्रीज मध्ये सुरक्षित आहे अनिकेत कोळी, त्यामुळे धोका नसेल. एक निर्धाव चेंडूची सांगता. त्या विकेटसाठी मात्र सापळे रचले जातात, परंतु या सापळ्यामध्ये तो अडकणार का हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. अनिकेत कोळी इनफॉर्म बॅट्समन, त्याच्यासाठी पाहायला गेलं तर संपूर्णपणे फिल्डिंग सजवले. ओव्हर द विकेट मयूर इथे मात्र कव्हर्सला पुन्हा एकदा खेळून काढलाय आणि बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळतील आणि पहिलं षटक खूपच महागडं मयूर पाटीलचं ठरलंय, कारण या षटकामध्ये आल्या तब्बल 3 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्यानं 20 धावा. हे चित्र स्पष्ट करणारं षटक असेल ते या मॅचचं. 1 षटकानंतर 20 धावा. आता मात्र गरज आहे 23 धावांची येणाऱ्या उर्वरित 3 ओव्हर्स मध्ये. तर मयूर पाटील जो भरवशाचा गोलंदाज होता, अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा. अनिकेत कोळीला मात्र तो रोखू शकला नाहीये. काही झालं तरी त्याला जर रोखता आलं तरच या मॅच मध्ये रॉयल स्पोर्ट्स उल्वा संघ कमबॅक करू शकतो, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये मी म्हणेन एक मोठी बढतच आपण म्हणूया या सामन्यावर एक वर्चस्व निर्माण केलंय.
ते मोहा कोळीवाडा संघानं. यानंतर शो मॅच आपण पाहू शकाल. बिल्डर्स ग्रुप या ठिकाणी सज्ज आहे. नुकताच वाढदिवस साजरा केला आपण गणेशभाई चौधरी यांचा. त्याचप्रमाणे अचलरामजी चौधरी, राहुलजी मेहता, जयंतीबाई पटेल या सामन्याचा आनंद घेतात. कृष्णाबाई बापना, पंकजबाई, त्याचप्रमाणे हरीशभाई चौधरी, वसंतबाई पटेल, लालजीबाई पटेल, मोहनजी चौधरी, संपूर्ण बिल्डर्स ग्रुप ज्यांनी या उल्वा नोड परिसरामध्ये फार मोठी डेव्हलपमेंट केले. मोठे मोठे उंच उंच टॉवर्स आपण पाहतोय आणि आज मात्र त्यांचा खेळ त्याच टॉवर्सवरून, त्याच उंचावरून मात्र जमिनीवर पाहायला मिळणार आहे. तो तमाम क्रीडा रसिकांना. जवळ मैदानाच्या दिशेनं तेजस कोळीकडे षटक दिले. फार मोठी कामगिरी करावी लागणार आहे. विकेट्स हव्यात रॉयल स्पोर्ट्स उल्वा टीमला. ओव्हर द विकेटनं स्लोवर वन. इथे मात्र लेटकट करण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला चकून बॉल चाललाय. डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. चौकारासाठी जाण्यासाठी हा बॉल नव्हता, परंतु आज मात्र संपूर्णपणे विचार केला तर फासे उलटे पडले ते रॉयल स्पोर्ट्स उल्वाच्या विरोधामध्ये. सगळेच पाहायला गेलं तर प्रत्येक रणनीती त्यांची उलटी पडली, कारण पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय थोडासा अंगलट आला होता. त्यानंतर सावरलं खरं मधल्या फळीतील फलंदाजांना, परंतु पहिल्याच बॉलवर इथे मात्र धावा अर्जित केल्यात. तर पहिल्याच बॉलवर 4 धावा आल्यात. टायमिंग नव्हतं. फटक्यामध्ये फक्त पुश करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथून बॉल निसटला. आउटफील्ड एवढी फास्ट आहे. खूप चांगली आउटफील्ड पाहायला मिळते मैदानाच्या निमित्तानं. अजून एकदा बॅटची कड इथे अनिकेत कोळीसाठी. पहा अनिकेत कोळीची विकेट किती महत्वाची आहे. इथे यष्टीरक्षक डायरेक्ट नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करतोय, कारण अनिकेतला सुद्धा माहिती आहे मला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागणार आहे. शो मॅच तुम्हाला यानंतर पाहायला मिळणार आहे. मॅट्रिक्स लँड अँड डेव्हलपर्स विरुद्ध कुबेर ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सगळ्यांना उत्सुकता. इथे अनिकेत कोळीला हवी आहे स्ट्राईक, ती मात्र मिळाले. 1 रन मात्र मिळेल. पहिल्या चेंडूवर चौकार आला तो नक्कीच मी म्हणेन थोडासा वेदना देत असेल उल्वा संघाला, कारण तो चौकाराचा बॉलच नव्हता ज्या पद्धतीनं. परंतु इथून कमबॅक करावा लागेल. अजूनही अनिकेत कोळीची विकेट जर आली तरच या मॅच मध्ये मात्र बनवू शकतो हा संघ, अन्यथा फार कठीण होईल. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ प्रवास कदाचित सुपर 8 पर्यंतच असू शकतो जर अनिकेत कोळी शेवटपर्यंत राहिला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर. 25 अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 15 बॉल आणि 18 धाबांची. इथे मात्र पाहायला गेलं तर अपील जरूर झाले. क्रीज सोडून पुढे गेला होता. गोल्डन चान्स होती. मयूर पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये थोडा मागे होता, परंतु ही चान्स, ही एकमेव संधी कदाचित असू शकते, कारण पाहायला गेलं तर स्टंप करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा मात्र कोणताही निर्णय नाही आहे. त्यामुळं सुरक्षित परतलाय तो अनिकेत कोळी असंच आपल्याला म्हणावं लागेल. चार चेंडू संपलेत या षटकामधील. अजूनही गरज आहे तब्बल 18 धावांची गरज आहे. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक. यावेळेस बॉल हवेमध्ये आहे. इथे झेल सुटतोय. अजून एक संधी मात्र गमावते उल्वे संघ. 2-2 संधी सोडल्यानंतर अजून एखादी संधीच्या तुम्ही पाहायला गेलं तर प्रतीक्षेत आहात का, हा प्रश्न आता मात्र प्रेक्षक विचारतायत. कारण अनिकेत कोळी त्या ठिकाणी आहे. 2 सलग चेंडूंवर जीवनदान त्याला मिळालंय. 2 रन सुद्धा मिळाल्या. 27 धाबा धावफलकावर. इथून मात्र फार कठीण होऊ शकतं ते रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघासाठी, कारण ही गोल्डन चान्स होती. काही झालं तरी इथे झेल घ्यायलाच हवा होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॉल चाललाय. गलीमध्ये असणारा क्षेत्ररक्षक प्रतेशकडे 1 धाव मिळेल. सिंगल धावेनं कसं बस हे षटक मात्र कंप्लीट केलं. तोही इंजर्ड दिसतोय. तेजस कोळी पाहायला गेलं तर त्याच्या सुद्धा पायामध्ये वेदना आहेत आणि त्यानं सुद्धा
खूण केले. सबस्टिट्यूट प्लेअर आतमध्ये जाईल. यावेळेस मैदानामध्ये कदाचित तो हे षटक टाकून बाहेर येईल, कारण लडखडतोय, चालता येत नाही त्याला, तरीही त्यानं षटक पूर्ण केलं. जीव तोडून गोलंदाजी केली. या सामन्याचा रिझल्ट काय लागेल हे माहिती नाही कोणाला, परंतु तेजस कोहलीचं मी कौतुक करेन. पायामध्ये त्याच्या इंजरी आली होती, कदाचित क्रॅम्प्स असतील, तरीही त्यानं विकेट घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि 2 वेळा संधी दिली होती आपल्या क्षेत्ररक्षकांना. ती संधीचं सोनं करता नाही आलं ही गोष्ट वेगळी, परंतु इथे जाऊया. या षटकामध्ये फक्त 8च धावा आल्या आणि तेही पहिल्या बॉलवर आलेला मिसफिल्डचा चौकार. खूप चांगली गोलंदाजी केली तेजस कोहलीनं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावर. 12 बॉलमध्ये अजूनही कंपल्सरी 15 धावांची गरज आहे. एक चांगलं षटक, जे षटक मात्र 5-6 धावांचं असेल, ज्या षटकामध्ये 1-2 विकेट्स असतील आणि ते षटक मात्र कमबॅक तुम्हाला करून देऊ शकतं रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ. इथून मात्र एक मोठी कामगिरी करणार का? तेजस कोहली परततोय. यावेळेस मात्र इंजरी आहे, क्रॅम्प कदाचित त्याच्या पायामध्ये असतील आणि षटक संपून तो मैदानाच्या बाहेर आलाय. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. 2 ओव्हर्समध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे. दीपक सर, काही मॅच आपण अशाही पाहिल्यात की समोरच्या टीमनं प्रभुत्व गाजवलंय विरोधक संघावरती, परंतु शेवटचा जसं म्हणतात ना की एखादा बॉक्सर, एखादा फायटर समोरच्या योद्ध्याला अगदी शेवटपर्यंत जखडून ठेवतो आणि शेवटला समोर विरोधकाकडून असा एक पंच येतो की समोरचा मग ज्याने प्रभुत्व गाजवलं तो गारद होतो. अशा 2 मॅच आपण पाहिल्यात. आता या मॅच मध्ये तसं होईल की या विपरीत मोहा कोळीवाडा टीम जो अग्रेसर आहे तो अग्रेसर पुढेही तसाच राहील, हे पाहण्यालायक असेल. कारण 2 मॅचची हिस्ट्री आपण पाहिली, तसंच घडेल की इतिहास थोडा बिघडेल या मॅच मध्ये. आणि गोलंदाजीसाठी जो महेंद्र मडवी आलाय त्यानं या मैदानावर कारनामा केलाय. एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेण्याचा. त्यामुळं असं षटक जर त्याच्याकडे पुन्हा एकदा जर पडलं तर या मॅच मध्ये पाहायला गेलं तर लो स्कोर आपल्याला जरूर आता वाटतोय, परंतु या मॅच मध्ये कमबॅक बाउन्स बॅक करू शकतो उल्बे संघ. आडवा बॅटने यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला मिड विकेटला. इथे मात्र बॉल सीमा पार होतोय. थोडस लेझी क्रिकेट. पुन्हा एकदा आळशीपणा पाहायला मिळाला. या बाउंड्रीज ज्या गेल्या ना त्या नक्कीच आघात करत असतील. मागच्या ही ओव्हरमध्ये एक बाउंड्री थर्डमॅनला गेली होती. याही वेळा मात्र बाउंड्री गेली, झेल सुटला. इथे फाईट करणार कशी? जर क्षेत्ररक्षकांची साथ नसेल तर फाईट करणार कशी? सुधीरजी अगलावे कोळवाडी यांचं या ठिकाणी आगमन झाले. पहिल्या दिवशी गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये होते. स्कीमर्स फॅमिलीचे मेंबर आहेत. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक स्ट्रेट टू द फिल्डर. इट्स अ बिग विकेट. अखेरीस मात्र ही विकेट मिळवून देण्यासाठी महेंद्र मडवीची गरज लागली आणि इथून कमबॅक करणार का? पहिल्या बॉलवर चौकार जरूर आलाय, परंतु अजून या मॅच मध्ये एक वेगळा अध्याय लिहून ठेवलाय का? आता मात्र प्रेक्षक चर्चा करतील, कारण अनिकेत कोळी एक दर्जेदार बॅट्समन यावेळेस मात्र माघारी येतोय. तर इथे धावसंख्या झाली ती 32 धावा. अजूनही गरज आहे या मॅच मध्ये 11 धावांची. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी असेल तो 10 बॉल 11. नवीन बॅट्समन सुयश कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खूप चांगलं षटक त्यानं हाताळलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आणि 2 मुख्य बॅट्समनना बाद केलं होतं.
इथे मात्र त्याच्यावर जबाबदारी असेल ती फलंदाजीची. इथे मात्र चान्स आहे रॉयल स्पोर्ट्स उल्हास संघ, काहीही झालं ही संधी सोडणार नाहीये आणि कमबॅक करत असताना उल्वे टीम आता मात्र मैदानामध्ये एक वेगळा जोश पाहायला मिळतोय आणि तो उत्साह मात्र पाहायला मिळतोय, कारण अनिकेत कोहलीच्या विकेट नंतर इथे मात्र थोडंसं चित्र बदलायला सुरुवात झालंय. अजूनही येणाऱ्या पाहायला गेलं तर 11 धाबांची गरज आहे आणि उर्वरित चेंडू आहेत ते 9. दीपक पाटील सर, ज्या फिनिशर पंच बद्दल आपण चर्चा करत होतो, एक मॅच विनर प्लेयर आणि बेस्ट बॅट्समन यामध्ये खूप फरक आहे. एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक सर्वोत्कृष्ट खेळाडू यामध्ये फरक आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू मैदानावरती तुमच्यासाठी विजय खेचून आणतो आणि आता सध्या तरी मोहाट टीमला एक बेस्ट फिनिशर हवाय मैदानावरती, कारण त्यांनी इमारत रचले परंतु आता त्याच्यावरती कळस चढवणारा म्हणजे विजय साकार करणारा इथे कोणतरी त्यांना हवाय. या विपरीत सध्या विचार आपण केला तर रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीमनं गोलंदाजीतले तिसरं षटक, फार निर्णायक षटक, आणि त्या षटकामध्ये कमबॅक करायला सुरुवात केली. जे अंधार पसरला होता ना त्या अंधारामध्ये आता कुठेतरी आशेचा किरण म्हणून हा तिसरा गोलंदाज महेंद्र ठरलाय. नक्कीच, आणि हा कारनामा त्यांना अगोदर सुद्धा केला होता याच मैदानावर. 4 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये घेतल्या होत्या आणि त्याचीच पुनरावृत्ती करतोय की काय गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. सलग 2 बॉलवर 2 विकेट्स आल्यानंतर इथे मात्र विकेट हॅट्रिक नोंदवली जाणार का? बॅट्समन आपण पाहतोय गिरीश कोहली आणि सागर कोहली. यावेळेचा हा फटका समोर खेळलाय, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे, धाव मिळेल ती सिंगल. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, इथे मात्र धोका पत्करला होता पण तो लक्ष नव्हतं. खरंच गरज होती का या धावेची हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल, कारण 2 बॅट्समन बाद झाल्यानंतर अजून एखादी विकेट टाकायची का? कारण तसं बघायला गेलं तर मॅच बॅलन्स आहे, फार धावा करायच्या नाहीयेत. 8 बॉलमध्ये 10 असं समीकरण जरूर आहे, पण एखाद्या चौकारानं हे समीकरण लगेचच कमी होऊ शकतं. त्यामुळे इथे संयम दाखवणार मोहा कोळीवाडा संघ, संयमानं हा विजय खेचून आणणार की ज्या पद्धतीनं 2 विकेट्स अनिकेत कोहली आणि सुयश कोहली सारखा दर्जेदार बॅट्समन शून्यावर त्यांना मिळाल्यानंतर कमबॅक करण्याचे सुतोवाच त्यांनी दिलेत. आता काहीही झालं तरी लढायचं, मग मॅचचा रिझल्ट काहीही येऊ दे, तुमचे प्रयत्न आता मात्र प्रामाणिक दिसले पाहिजेत आणि हे प्रामाणिक प्रयत्न घेऊन मैदानावर मात्र उल्वे संघ बॅटची कड आणि इथे मात्र बालबाल बचवला असंच आपण म्हणूया. एकही धाव नाहीये या बॉलवर, सामना पुढे पुढे चाललाय. समीर, असं वाटत होतं पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यानंतर हा झपकन संपेल आणि बिल्डर सुद्धा रेडी होते मॅच खेळण्यासाठी. त्यांना पण सुद्धा असं वाटलं होतं लगेच आम्ही मैदानामध्ये उतरू, परंतु इथे चित्र वेगळं केलंय. 7 बॉलमध्ये 10 हा निर्णायक बॉल आहे या मॅच मधला आणि महेंद्र मडवीनं जर हा बॉल चांगला टाकला, इथे मात्र वाईड लाईनच्या खूपच बाहेरून अतिरिक्त धाव मिळते. सिंगल धाव, दडपण जरूर आहे दोनही बाजूनी. आता हा सामना थोडासा पाहायला गेलं तर रोमांचकारी स्थितीमध्ये आणि सन्माननीय संजय शेठ ठाकूर यांची स्पर्धा आणि प्रत्येक सामना रंगलाच नाही तर मग सगळं काही व्यर्थ आहे. प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला तोच थरार पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो आणि अगदी तसंच ही मॅच सुद्धा अगदी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. बॅटची कड, पुन्हा एकदा शॉर्ट फाइंडिंगला बॉल चाललाय, इथे चान्स जरूर होती, थोडासा आतताईपणा केलाय, धावचीच्या स्वरूपात बॅट्समन आउट होईल. निर्णायक क्षणाला इथे विकेट फेकले मोहा कोळीवाडा संघानं. या सामना आता मात्र शेवटच्या ओव्हर पर्यंत जाऊन पोहोचलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा अनिकेत कोहली न केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये फार इंटरेस्टिंग मोड आता मात्र आलाय. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ रॉयल कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु मी म्हणेन स्वतःच्या पायावर इथे दगड मारून घेतोय मोहा कोळीवाडा संघ. बॅट्समन आउट होतोय धावचीच्या स्वरूपात. यावेळेस मात्र सागर सुद्धा परततोय, सलामीवीर सागर एक चांगला बॅट्समन यावेळेस माघारी येतोय आणि आता मात्र ही लढत शेवटच्या ओव्हरवर, शेवटचं षटक आणि जिंकण्यासाठी अजूनही हव्यात त्या तब्बल 8 धावा. 6 बॉलमध्ये 8 धावा, सामना कंपल्सरी चेस करायचा आहे मोहा कोळीवाडा संघ. त्यामुळे या प्रत्येक धाव इथून मात्र फार महत्वाची असेल. अजूनही उल्वे संघाला केलेलं खराब क्षेत्ररक्षण आठवत असेल, जर चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर कदाचित इथे खूप धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु मी कौतुक करेन समीर, काय म्हणशील, कारण पाहायला गेलं तर तब्बल 20 धावा आणि त्यानंतर 2 ओव्हर्समध्ये फक्त 15च. खरं तर दीपक पाटील सर, बिल्डर्स मंचकावरती बसलेत. बिल्डर्स त्यांच्या भाषेत सांगायचं झालं, तुम्ही इमारत उभारली, तुम्ही अगदी प्री ॲडव्हान्स बुकिंग झाली, अगदी सगळं काही झालं,
तिकडे ग्राहकांनी प्लॅनचे हप्ते द्यायला देखील बँकेला सुरुवात केली, परंतु जोपर्यंत तुम्ही पजेशन देत नाही ना तोपर्यंत बिल्डर्सला बँककडून फुल पेमेंट भेटत नाही. अगदी खरं आहे ते. तसं आता मैदानावरती घडतंय. जोपर्यंत इथे विजयाची पजेशन भेटत नाही तोपर्यंत अजूनपर्यंत सांगता येणार नाही की कोण त्या ट्रॉफीपर्यंत जाऊन पोहोचेल. आता ही लढत तीच आहे मैदानावरती. त्यांना फिनिशर हवाय, काम फिनिश करणारा कोणतरी हवाय. तो मात्र मोहा टीमला आता दोन्हीकडे चुरस आहे. बॉलरवरती जबाबदारी तेवढीच आणि त्याचबरोबर आता बॅट्समनवरती तेवढीच जबाबदारी असणार आहे. हे षटक 9 ओव्हर तुम्ही विसरून जा, 7 ओव्हर तुम्ही विसरून जा. आता ही मॅच सुपर ओव्हरची आहे असं समजा. 6 बॉल 8 धावा करायच्या. नक्कीच. आणि पहिल्या षटकामध्ये जेव्हा 20 धावा आल्या होत्या तेव्हा मोहा कोळीवाडा संघाला सुद्धा वाटलं असेल सुपर 4च्या घरामध्ये आपण प्रवेश करतोय, परंतु ऑक्युपन्सी सर्टिफिकेट भेटायचं बाकी होतं आणि इथं सिडको मध्ये आले. पोझिशन तुमची पूर्ण कम्प्लिशन झालेलं नाहीये, त्यामुळे तुम्हाला हा ओसी मिळणार नाही. आणि ती ओसी आता मात्र रॉयल स्पोर्ट्स उल्वे या संघाकडे आहे. 6 बॉल 8 धावांची गरज आहे. गीतेश मडवी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. इथे मात्र उल्केश कोळी, इथे खूप चांगला स्ट्रोक बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र स्लॅश केलाय. बॉलला मात्र डीप पॉइंट कडे पहिल्याच बॉलवर दुहेरी धावा येत आहेत. 2 धावेनं गोलंदाज थोडासा निराश जरूर होतोय. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल आणि 6 धावांची अजूनही गरज आहे. सामना कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सुपर 4 मध्ये जो दाखल होईल संघ त्याच संघापैकी एका खेळाडूला बाईक मिळणार आहे आणि तो खेळाडू सुपर 4 मध्ये सुद्धा खेळला गेला पाहिजे अशी सुद्धा अट आयोजकांची आहे. त्यामुळे सुपर 4 मध्ये जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सुपर 4 ची मॅच खेळायचीच आहे. बरेचसे नियम अटी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू, परंतु या सामन्यामधला रोमांच, या सामन्यामधला थरार आता मात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. काय मॅच सुरू आहे, अफलातून. दोनही संघ आता मात्र प्रतिष्ठापणास लागले. खूप चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला. लॉंग ऑनला फक्त एकच धाबे येईल. सिंगल धाबेनं सामना पुढे पुढे नेत चाललाय रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ. उल्वे संघाला ही मॅच शेवटपर्यंत न्यायची आहे. काहीही झालं तरी शेवटच्या बॉलवर रिझल्ट लागू द्या. मग सामन्यामध्ये काहीही झालं, पराभूत व्हावं लागलं तरी चालेल, परंतु ही मॅच शेवटपर्यंत जाऊ द्या असंच मयूर पाटीलच्या मनामध्ये असेल आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. आणि ज्या पद्धतीने आता मात्र रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघानं मागच्या 2 षटकांमध्ये जो बाउन्स बॅक केलाय, जो कमबॅक केलाय तो वाखाणण्याजोगा आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा केल्यानंतर कोण असं पद्धतीनं कमबॅक करू शकतो का असं वाटलं होतं. सामना एकतर्फी होईल, परंतु ही एकतर्फी लढत मान्य नव्हती ती उल्वे संघाला आणि तो मात्र लढतोय. फलंदाजीसाठी उल्केश कोळी आलाय. इंजर जरूर आहे. ज्याच्या ओव्हरवर सगळ्यात जास्त धावा उभारल्या होत्या, तब्बल 18 धावा. या उल्केश कोळीचं षटक महागाचं ठरलं होतं. तो उल्केश कोळी आता मात्र त्याचा बदला घेणार की इथे मात्र पुन्हा एकदा गीतेश मडवीची करामत पाहायला मिळणार. राऊंड विकेटनं मारा करतोय. फिरून खेळण्याचा प्रयत्न, इथे जोरदार अपील पाहायला मिळाली. अपील मात्र नाकारली जाते, परंतु डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. अपील पाहायला मिळतंय. खेळाडू सुद्धा एकवटलेत, पूर्ण कॉन्फिडन्स त्यांना दिसतोय, परंतु पंचांनी मात्र नकार घंटा दर्शवले. आणि फार गरजेचं असं जेव्हा गोलंदाजाचा फॉलो थ्रू असतो, फॉलो थ्रू मधून बॉल डिलिव्हर केल्यानंतर पंचांच्या जर मध्ये एखादा गोलंदाज आला, फार कठीण होऊन जातोय लेग बिफोर द विकेट हा डिसिजन देण्यासाठी. आणि हे बऱ्याच वेळा त्यासाठी तुमचा फॉलो थ्रू सुद्धा चांगला असावा लागतो. नाहीतर कधी कधी जरी बाद असेल तरी पंचांना देता येत नाही, कारण हे समजू शकतो आपण. अकुट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र फिरवलाय. त्या क्षणाला निर्णायक वेळेला मात्र उल्केश कोळीच्या बॅट मधून आलेल्या चौकारानं पुन्हा एकदा पारडं आता मात्र जड होतंय ते मोहा कोळीवाडा संघाचं. कारण आता मात्र या सामन्यामध्ये इक्वल होते 2 चेंडू आणि आता गरज असेल ती फक्त आणि फक्त 1 धावेची. हा टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावर आलेला चौकार या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय मोहा कोळीवाडा संघ. काय मॅच सुरू आहे. प्रत्येक
प्रत्येक चेंडू गणिक या सामन्याचं चित्र बदलतंय. अजून कशी मॅच हवी आहे प्रेक्षकांना. प्रत्येक प्रेक्षक स्वर्गीय गोपाळशेठ नाईक स्मृती चषकामध्ये या आयोजनामध्ये या केव्ही काका मैदानावर मात्र प्रत्येक प्रेक्षक या मॅचचा प्रत्येक बॉल आणि बॉल एन्जॉय करतोय. प्रेक्षकांना काहीही घेणं देणं नसतं. मॅच कोणीही जिंका कोणीही हारा, आम्हाला फक्त मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ द्या. आम्हाला फक्त क्रिकेट एन्जॉय करायचं आहे. याच हेतून मोठ्या संख्येनं प्रेक्षक येत असतो. फक्त एका धावेची गरज आहे. मोहा कोळीवाडा संघ सुपर 4 मध्ये दाखल होणार का. हा बॉल अत्यंत वेगानं आलाय. इथे मात्र पंचांचा निर्णय व्हाईट बॉलचा आणि मोहा कोळीवाडा संघ जल्लोष करेल. सुपर 4 मध्ये दाखल होतोय हा संघ. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाचं आव्हान मात्र याच ठिकाणी संपुष्टात येते आणि ही अटीतटीची लढत नक्कीच जाऊ शकता. मोहा कोळीवाडा संघ आपण आतमध्ये जाऊ शकता. ही अटीतटीची लढत मात्र जिंकले ती मोहा कोळीवाडा संघ. या संघानं मात्र वर्चस्व आपलं अबाधित ठेवलंय. वेल प्लेड. अभिनंदन मोहा कोळीवाडा संघ. तर जाऊया आपण मुख्य मंचकावर. मुख्य व्यासपीठावर सन्माननीय मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल. सर्वप्रथम मी विनंती करतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक संजय शेठ ठाकूर यांना की आपण हा सन्मान सोहळा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर करावा. मी मॅट्रिक्स ग्रुपचे प्रोप्रायटर राहुलभाई मेहता यांचा सत्कार करण्याची मी विनंती करतोय. फार मोठं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी आहे. राहुलभाई